नमस्कार मंडळी, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मलाई पनीर। 1 लिटर दूधमध्ये किती पनीर बनतं ते आपण बघूया आणि बनवूया मलाई पनीर। तर सगळ्यात आधी आपण घेतलं आहे कढाई, त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 लिटर दूध। दूध टाकलं की गॅस फुल फ्लेमवर ठेवा उकळ येईपर्यंत। तर बघू शकता दुधाला उकळ आलेली आहे। सो आता आपण गॅस लो फ्लेमवर ठेवूया आणि त्याच्यामध्ये घालूया लिंबूचा रस। लिंबूचा रस थोडा थोडा घालायचा आहे। पहिले मी थोडा घालते, नंतर आपण ते कंटिन्यू हलवत राहायचं आहे। 2 मिनिटं झाले। सो आता परत थोडा लिंबूचा रस घालूया त्याच्यामध्ये आणि परत ते मिक्स करायचं आहे। हळूहळू मिक्स करायचं आहे आणि गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे जोपर्यंत आपलं पनीर तयार होत नाही तोपर्यंत। तर बघू शकता हळूहळू त्याला पाणी सुटतं। तर तसंच पनीर आपलं तयार झालेलं आहे। आता पनीर बनवण्यासाठी जर तुमच्याकडे लेमन नसेल तर तुम्ही विनेगरचा पण यूज करू शकता किंवा त्यालाही ऑप्शन आहे। जर लिंबू प्लस विनेगर नसेल तर तुम्ही दही यूज करून पण पनीर बनवू शकता। सेम प्रोसेस फॉलो करायची सगळ्या याला। आता आपण ते सगळं एका कॉटनच्या फडक्यात काढून घ्यायचं आहे, पाणी खाली चाललं जाईल। आणि ते थोडं गार झालं की त्याला बांधून घ्यायचं आहे। आणि त्याच्यावर जड काहीतरी ठेवा, मी खलबत्ता ठेवते। दोन तास आपल्याला ठेवायचं आहे ते तसंच। आणि त्याच्यानंतर आपण ते ओपन करूया। तर बघू शकता खूप छान असं पनीर तयार झालेलं आहे। खूप मलाईदार तयार होतं आणि खायला पण खूप टेस्टी लागतं। तर साधारणतः 300 ग्रॅम पनीर तयार झालं आहे। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।